तिच्या संसारात नंदेची लुडबुड. खूप सहन केलं आत्तापर्यंत. पूजा, अगं काय हे, किती तू टीव्हीवर रोज पुसत नाही का तू? मीरा पुन्हा आपल्या वहिनीच्या वर सुरू झाली. पूजा आपली मुकाट्याने कापड घेऊन आली आणि टीव्ही स्वच्छ करू लागली. आता हे रोजचंच झालं होतं, त्यामुळे पूजाला याची सवय झाली होती. मीरा रोज सकाळी 9 वाजता मुलांना माहेरी सोडून मग कामाला जात असे आणि मुलं 11 वाजता तयार होऊन स्कूल बस आली की शाळेत निघून जात होती. पूजाला आपल्या मुलीसोबत दोन्ही भाज्यांचे डबे, नाश्ता, चहा, बिस्किट सारे काही करावे लागत असे. पण आता कोरोना आल्यापासून जशा ऑनलाईन शाळा सुरू झाल्या तशी मुलं घरातच असतात आणि तिघं मुलं मिळून नुसता उच्चान मांडतात, दिवसभर पसारा करतात. पूजा दिवसभर काम करून कंटाळून जात असे. दिवसभरात तिला जराही आराम करायला वेळ मिळत नसे. जरा कुठे 4 वाजता पाठ टेकावी तर सासऱ्यांच्या चहाची वेळ होत असे. लगेच मुलांचा संध्याकाळचा नाश्ता. इतक्यात 6 वाजले की लगेच पूजाचा नवरा आणि पूजेची नणंद मीरा यांची ऑफिसमधून यायची वेळ होत असे. मग त्यांच्यासाठी चहा, कॉफी करावी लागत असे. नणंदबाईंना तर हातातच सर्व काही द्यावे लागत असे. चहाबरोबर सटर-फटर खायला लागे. आल्या आल्या लगेचच तिची ऑर्डर द्यायला सुरुवात होत असे. हे बनव, ते बनव. पूजा, तुला सर्व कामे करायला किती वेळ लागतो? आणि दिवसभर घरी आरामच तर करतेस तू. तरीही सर्व कामात हात पटापट चालत नाही तुझा. पूजाला तिचा खूप राग यायचा. घरात सर्वांची लाडकी म्हणून काही बोलायची हिंमत होत नसे. पूजाने नवऱ्याला बऱ्याच वेळा सांगितले तर तोही म्हणायचा, अगं घरात मोठी आहे ती, तिला काय बोलणार आणि उगाच घरात आपल्यामुळे वाद नको. तर पुढे पूजाला काय बोलावे ते समजत नसे. बरं, नणंदबाई नोकरी करतात आणि गावातच माहेर म्हणून मुलांना सोडून जातात. त्यांना यायला उशीर होतो म्हणून त्यांचा सायंकाळचा डब्बाही तयार करून देणे, आपल्या मुलीसोबत भाच्यांची काळजी घेणे, या सर्व गोष्टीचं पूजाला काहीच वाटत नाही. पण मीरा आपल्या माहेरी प्रत्येक गोष्टीत नाक खुपसत असे आणि खास करून जेव्हा गोष्टी तिच्या वहिनीच्या म्हणजे पूजाच्या बाबतीत असायच्या तेव्हा तर ती आवर्जून मध्ये मध्ये बोलायची. आईने कधीतरी जरा काही पूजाला चांगली साडी घेतली की ती आईला सांगायची, अरे वा, सुनेला भारीतली साडी, मुलीला हलकी. पण ही तर घरीच असते ना, मग तिला काय करायची एवढी चांगली साडी, मला देऊन टाक. असेच इतर गोष्टी ती करत असे. तिच्या मुलाने जरा कौतुक केले की मामी छान पराठे बनवते किंवा सासऱ्याने म्हटले की माझ्या सुनेच्या हाताला चव आहे की लगेच मीराने ना खुपसायला पाहिजेच. काय नवीन, रोजचं तर आहे सर्व, एकच मेनू बनवते. ती रोज घरी असते तरीही रोज रोज काही नवीन बनवावे वाटत नाही तिला. पूजाचे लग्न झाले तसे तिची नणंद मीरा आपल्या घरापेक्षा माहेर जास्त लक्ष घालते. हे गेली 7 वर्षे पूजा पाहत आहे आणि पूजाची डिलिव्हरी कोणत्या दवाखान्यात व्हावी, इथपासून मुलीला कोणत्या शाळेत घालायचं, या सर्व गोष्टींमध्ये ती नाक खुपसत असायची. पण जिथे पूजाचा नवरा काही बोलत नव्हता त्यामुळे तिलाही काही बोलता येत नसे. सारखं पूजाच्या कामात कमी शोधणे हा जणू मीराचा छंदच झाला होता. 2 वर्षापासून लॉकडाऊनमुळे पूजाला माहेरी जाता आले नाही. मीरा मात्र आपलं सामान घेऊन माहेरी शिफ्ट झाली होती. वर्क फ्रॉम होम आणि आरामच आराम, अशा पद्धतीने मीराचं छान चाललं होतं आणि पूजाच्या कामांमध्ये नाक खुपसणं चालूच होतं. यावर्षी पूजाच्या आईने पूजाला दिवाळीसाठी माहेरी बोलावले. पूजाच्या सासूबाई म्हणाल्या, अगं पूजा, तू 2 वर्ष झाली कुठे गेली नाही, यावेळी माहेरी जाऊन ये. आणि हो, येण्याची काही घाई करू नकोस, 15 दिवस चांगला आराम करून ये. मीराला ही गोष्ट कळताच मीरा म्हणाली, दिवाळी काही 15 दिवसाची असते का? 2 दिवसांची दिवाळी, तू कशाला पूजाला 15 दिवस माहेरी जायला सांगते? इथे कामाचा खोळंबा होईल त्याचे काय? यावर आई मीराला म्हणाली, मी बघेन सर्व. तरीही तिची बडबड चालूच होती, अगं तुझी सून घरीच तर असते, कुठे बाहेर कामाला जावं लागतं तिला, मग तिला आरामाची गरज आहे का? आता मात्र पूजाची सहनशक्ती संपली आणि ती मीराला बोलू लागली, मीराताई, तुम्ही सारखं असं का बोलता की मी घरी असते? मी घरी असते ना म्हणून तुमच्या आणि तुमच्या मुलाची सोय होते आणि प्रत्येक गोष्टीत का तुम्ही नाक खुपसता? तुम्हाला फक्त मी मोलकरीण वाटते का, तुमची काम करणारी? मी माहेर किती दिवस जावे हा माझ्या सासूबाईंनी माझ्यात चालू असलेला विषय आहे. तुम्ही मध्ये का पडता?
आणि तुम्ही तुमचे घर सोडून कायमच आपल्या माहेरी पडून असता, ते चालतं का तुम्हाला? माहेरच्या प्रत्येक गोष्टीत, मग ती लहान असो की मोठी, तुम्हाला नाक खुपसायला पाहिजेच का? हो ताई, जरा आपल्या घराची बघा ना. कायमच आपलं माहेरी लुडबुड करणं बरं नाही बाई. नाक खुपसायचं जरा कमी करा. तुमच्या अशा वागण्याने तुमच्या माहेरच्या घरचे वातावरण बिघडू शकते, हे कधी कळणार तुम्हाला? मी माझ्या मुलीबरोबर तुमच्याही मुलांचे सगळे काही मनापासून करते, आणि तेही न कुरकुरता. तुम्हालाही काही काम न सांगता. आजारी असतानाही तुमची उठाठेव करते. सगळं काही आयता हातात मिळते तुम्हाला, आणि तरी मी एवढ्या दिवसांनी माहेरी चालले तर तेही तुम्हाला बघवत नाही का? मला नाही का जरा आराम करावासा वाटत? मी तुम्हाला हे बोलणार नव्हते, पण तुम्ही बोलायला भाग पाडले ते मला. जरा दुसऱ्याचाही विचार करावा ना. पूजाचा एवढ्या दिवसांचा मनाचा झालेला कोंडमारा अशा प्रकारे बाहेर पडला होता, आणि एवढे बोलून ती पाणावलेल्या डोळ्यांनी आत निघून गेली. मीरा तिच्याकडे बघतच राहिली. मैत्रिणींनो, आपल्या दादा बहिणीच्या संसारात कोणत्या मर्यादेपर्यंत ढवळाढवळ करावी याची प्रत्येक नंदेने एक सीमारेखा आखून घ्यावी, तरच एकमेकांच्यातील संबंध चांगले राहतील. बरोबर ना? जर ही तुम्हाला छोटीशी कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा, आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.